नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ केवळ एक साधा व्हिडिओ नाहीये, तर हा तुमच्या आयुष्यातला तो टप्पा ठरणार आहे जिथे तुमची हताशा संपणार आहे आणि तुमचे खरा आत्मसन्मान पुन्हा उभा राहणार आहे. आपण नात्यात असताना किती मनापासून प्रेम करतो ना. आपलं हसणं, आपलं रडणं, आपलं उठण्यापासूनच वेळ आणि अगदी आपला प्रत्येक श्वास फक्त त्या एकाच व्यक्तीभोवती फिरत असतो. आपण विचार करतो की मी जर त्याच्यावर एवढं उदांड प्रेम केलं, त्याला इतकी जपणूक दिली, तर तो सुद्धा मला तितकीच काळजी आणि प्रेम देईल. पण अनेकदा बदल्यात काय मिळतं? कडू शब्द, दुर्लक्ष, उशिरा आलेले कोरडे मेसेज आणि डोळ्यात अश्रू. कधी असा अनुभव घेतलाय का तुम्ही, ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या विश्वासा केंद्रबिंदू मानलं होतं, जिच्या एका मेसेजची किंवा फोनची वाट बघत तुम्ही तासनतास मोबाईलच्या स्क्रीन कडे डोळे लावून बसलात. त्याच व्यक्तीने एका क्षणात तुमच्या भावनांचा, तुमच्या वेळेचा आणि तुमच्या अस्तित्वाचा चक्काचूर केला. त्याने तुम्हाला दुखावलं, कदाचित गमावण्याची भीती उरली नाही म्हणून तुम्हाला पूर्णपणे गृहीत धरलं. त्याच्या मनात ही ठाम खात्री बसली की तुम्ही कुठेच जाणार नाही. तो कितीही वाईट वागला तरी तुम्ही कोपऱ्यात बसून रडत राहाल, जुन्या आठवणी काढत स्वतःलाच दोष देत राहाल आणि त्याची एक छोटीशी हाक किंवा एक साधा हायचा मेसेज तुम्हाला पुन्हा आधीसारखा त्याच्याकडे खेचून आणण्यासाठी पुरेसा ठरेल. पण जरा थांबून मनाला एक विचार विचारा, काय होईल जर ही संपूर्ण परिस्थितीच एका क्षणात उलटली तर? काय होईल जर ज्या मानसिक खेळाच्या बळावर तो तुमच्या भावनांना, तुमच्या मनाला नियंत्रणात ठेवू पाहत होता, त्याच खेळाचे सर्व नियम तुम्ही एका झटक्यात बदलून टाकले तर? काय घडेल जेव्हा तो तुमची जुनी रूपरेषा शोधत असेल, पण त्याला तुमच्याकडून फक्त एक शांत, अथांग, न उलगडणारा मौन मिळेल? आज आपण अशा एका सायकोलॉजिकल लेवलवर बोलणार आहोत, जिथे तुमची भांडण्याचे शब्द नाही तर तुमची शांतता समोरच्याला निरुत्तर करेल. आज मी तुम्हाला एका अशा माइंडसेट बद्दल सांगणार आहे, जिथे तुम्ही त्याच्यावर रागवणार नाही, त्याच्याशी वाद घालणार नाही किंवा रागाच्या भरात त्याला ब्लॉक सुद्धा करणार नाही. कारण ब्लॉक करणं किंवा जाब विचारणं हे आजही तुमची भावनिक पराधीनता दाखवत असतं. आपण त्याच्या कितीतरी पलीकडे जाऊन अशा एका मानसिक शक्तीवर काम करणार आहोत, जी त्याला स्वतःच्याच विचारात पाडेल. ज्या स्त्रीला त्याने इतकं कमजोर समजलं होतं, तिचं इतकं कणखर आणि गूढ व्यक्तिमत्व त्याला आजवर का दिसलं नाही, हा विचार त्याला रात्रभर झोपू देणार नाही. पुढील काही मिनिटांत आपण अशा 3 टप्प्यावर सखोल चर्चा करणार आहोत, जे तुमच्या आयुष्यातील पॉवर बॅलन्स पूर्णपणे बदलून टाकतील. हा असा क्षण असेल जिथे त्याचा अहंकार गळून पडेल आणि त्याला स्वतःच्या चुकांचा आरसा दिसेल, तेही तुम्ही एक शब्द न बोलता. चला तर मग अगदी शांत व्हा, मनाला स्थिर करा आणि समजून घ्या या प्रवासाची पहिली अत्यंत महत्वाची पायरी. आपण लहानपणापासून ऐकत आलोय की शब्दांपेक्षा माणसाची कृती ही जास्त बोलकी असते. पण आज नात्याच्या या टप्प्यावर आपल्याला अशा एका कृतीचा वापर करायचा आहे, जी समोरच्याच्या सर्व गणितांचा चक्काचूर करेल. सायकोलॉजी मध्ये या पहिल्या पायरीला द अनप्रेडिक्टेबल रिस्पॉन्स म्हणजेच अनपेक्षित प्रतिसाद असं म्हणतात. जेव्हा एखादा पुरुष नात्यामध्ये तुम्हाला दुखावतो, तुमच्या भावना पायदळी तुडवतो, तेव्हा त्याच्या डोक्यात तुमच्या वर्तनाचा एक संपूर्ण नकाशा तयार असतो. त्याला पक्की माहिती असते की त्याने जर दुर्लक्ष केलं तर तुम्ही अस्वस्थ व्हाल, त्याने फोन उचलला नाही तर तुम्ही 100 मेसेज कराल आणि त्याने तुम्हाला दुखावलं तर तुम्ही रडत रडत त्याच्याकडे जाब विचाराल किंवा गयावया कराल. तुमच्या या प्रतिक्रिया त्याच्यासाठी अत्यंत प्रेडिक्टेबल असतात, म्हणजेच त्याला आधीच माहित असतात. जोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी उघड्या पुस्तकासारख्या आहात, तोपर्यंत त्याच्या मनात तुम्हाला गमवण्याची कोणतीही भीती उरणार नाही. पण आता जरा विचार करा, त्याने तुम्हाला खूप वाईट पद्धतीने दुखावलं आहे आणि तो वाट बघतोय की तुम्ही आता रडत फोन कराल किंवा भांडायला याल, पण तुम्ही फोनच केला नाही तर? उलट तुम्ही अत्यंत शांत राहून तुमच्या कामात मग्न झालात किंवा मित्रांसोबत छान वेळ घालून चेहऱ्यावर एक सुंदर हास्य ठेवून स्वतःचे आयुष्य जगत राहिलात तर इथेच त्याच्या मानसिक नाकाशाला तडे जायला सुरुवात होते. याला सायकोलॉजीच्या भाषेत पॅटर्न इंटरप्शन म्हणतात, म्हणजे त्याच्या अपेक्षेची साखळी तोडणे. समजा त्याने तुमच्याशी वाईट वर्तन केलं आणि 2 दिवसांनी परिस्थिती तपासायला तो सहज मेसेज करतो की काय करतेस. अशा वेळी सामान्यत एखादी मुलगी एकतर प्रचंड रागवेल किंवा खूप इमोशनल होऊन लांबलचक मेसेज लिहिल.
पण तुम्ही काय करायचं, तुम्ही त्याला अगदी फॉर्मल आणि शांत उत्तर द्यायचं, जसं की मी सध्या एका महत्वाच्या कामात बिझी आहे, नंतर बोलूया, किंवा फक्त एक शांत थम्स अपचा सिम्बॉल पाठवायचा. बस. कोणताही राग नाही, कोणतीही तक्रार नाही आणि भांडण तर अजिबात नाही. या क्षणी त्याच्या डोक्यात विचारांचं प्रचंड मोठं वादळ सुरू होतं. तो स्वतःला 100 प्रश्न विचारू लागतो की हिने मला जाब का विचारला नाही, हिला माझ्या वागण्याचा राग आला का, हिच्या आयुष्यात माझ्यापेक्षा असं काय महत्वाचं आलंय की हिच्याकडे आता माझ्यासाठी वेळच उरलेला नाही. जेव्हा तुम्ही त्याच्या कल्पनेच्या आणि अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध वागता, तेव्हा तुम्ही नकळत त्याच्या अहंकाराला एक खूप मोठा धक्का देता. पुरुषांना जनरली अशा स्त्रियांची मानसिक भीती वाटते ज्यांना ते आपल्या मनाप्रमाणे कंट्रोल करू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही अनप्रेडिक्टेबल होता, तेव्हा तुम्ही तुमच्या भावनांचं रिमोट कंट्रोल त्याच्या हातातून कायमचं हिसकावून घेता. त्याला वाटत होतं की त्याने तुम्हाला दुखवून तुमचं जग थांबवलंय, पण तुम्ही तर तुमच्या आयुष्यात अधिक आत्मविश्वासाने पुढे धावताय. हे बघून त्याच्या मेंदूतील डोपामाइन लेवल खाली वर होते आणि ज्याला आपण प्रेमातील चेस किंवा आकर्षण म्हणतो ते पुन्हा जिवंत होतं. आता त्याला तुमचं लक्ष हवं असतं, कारण तुमचं सुख आणि आनंद आता त्याच्यावर अवलंबून नाहीये. हे सत्य पचवणं त्याला कठीण जातं. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अनपेक्षित प्रतिसाद देऊन त्याला विचारांच्या चक्रात अडकवता, तेव्हा त्याच्या मनात गोंधळाची पहिली ठिणगी पडते. पण केवळ इतक्यावरच न थांबता आपल्याला त्याला हे प्रकर्षाने दाखवून द्यायचं असतं की तुमच्या आयुष्यात तिची जागा नक्की काय आहे आणि तुमची वेळ किती मौल्यवान आहे. यासाठीच आपल्याला पुढच्या अत्यंत प्रभावी सायकोलॉजिकल टप्प्याकडे जावं लागेल. आपला दुसरा आणि सर्वात शक्तिशाली टप्पा आहे द सायकोलॉजी ऑफ स्पेस, म्हणजेच योग्य मानसिक आणि भावनिक अंतर निर्माण करणे. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आपण सर्वांनी ऐकला असेल, ज्या वस्तूचा पुरवठा गरजेपेक्षा जास्त असतो, बाजारात असो वा नात्यात, तिची किंमत नेहमी कमीच होते. जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला दुखावतो, तेव्हा आपली पहिली मानवी प्रतिक्रिया काय असते? आपण त्याच्या आणखी जवळ जाण्याचे प्रयत्न करतो. आपण विचारतो, आपल्यात असं काय चुकलं, तू माझ्याशी असं का वागतोस, प्लीज एकदा तरी माझ्याशी बोल ना. असे विनवणी करणारे प्रश्न विचारून आपण जेवढी त्याची मानसिक आणि भावनिक जागा व्यापून टाकतो, तेवढं त्याला आपलं अस्तित्व गुदमरल्यासारखं वाटतं आणि तो आपल्यापासून आणखी दूर पळू लागतो. त्याला पूर्ण खात्री पटते की तुम्ही त्याच्याशिवाय जगूच शकत नाही. पण आता आपल्याला हे संपूर्ण गणितच बदलायचं आहे. आपण त्याला ती स्पेस, ते अंतर पूर्णपणे मोकळेपणाने देणार आहोत, पण अशा पद्धतीने की ते अंतर त्याला स्वातंत्र्य वाटण्याऐवजी तुमची तीव्र उणीव आणि त्रुटी वाटू लागेल. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला दुखावून स्वतः दूर होतो, तेव्हा तो एका सायकोलॉजिकल पॉवर ट्रिपवर असतो. त्याला वाटतं की त्याने तुमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण केली आहे आणि तुम्ही ती भरून काढण्यासाठी तडफडत आहात. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःहून 2 पावले मागे सरकता, त्या क्षणी ती पोकळी त्याच्या बाजूला सरकायला लागते. ही स्पेस निर्माण करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला त्याच्या जगतातून डिजिटल आणि मानसिक दृष्ट्या अदृश्य व्हावं लागेल. त्याचे स्टेटस वारंवार पाहणं, तो कधी ऑनलाईन येतो यावर बारकाईने लक्ष ठेवणं हे पूर्णपणे थांबवा. जेव्हा तुम्ही ऑनलाईन असूनही त्याला कोणताही रिप्लाय देत नाही किंवा त्याच्या हालचालीकडे पूर्ण दुर्लक्ष करता, तेव्हा त्याच्या मनात एक विचित्र अस्वस्थता निर्माण होते. त्याला वाटायला लागतं की तुम्ही त्याच्याशिवाय तुमचं एक वेगळं, समृद्ध आणि आनंदी जग तयार केलं आहे. इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे. अनेक जणी शांत होतात, पण जाता जाता त्याला सांगून जातात की मी आता तुझ्याशी कधीच बोलणार नाही. ही तुमची सगळ्यात मोठी चूक ठरते. खरी प्रो लेव्हल स्पेस ती असते जिथे तुम्ही कोणतेही स्पष्टीकरण न देता, कोणतीही तक्रार न करता अचानक शांतपणे गायब होता. जेव्हा तुम्ही शब्दातून सांगता, तेव्हा तुम्ही त्याला तुमच्या पुढील प्लॅन्सची देता. पण जेव्हा तुम्ही कोणतेही कारण न देता शांतपणे मागे सरकता, तेव्हा समोरची व्यक्ती पूर्णपणे अंधारात राहते. ही शांतता त्याला विचार करायला भाग पाडते की जी मुलगी रोज दर 5 मिनिटाला मेसेज करायची, आज तिने नक्की काय विचार केला असेल. ही निर्माण झालेली स्पेस तुम्हाला त्याच्या आठवणीत रडत काढायची नाहीये, तर स्वतःच्या विकासासाठी वापरायची आहे. जेव्हा तुम्ही तुमची एनर्जी बदलता, तेव्हा समोरच्याला ती लांबूनही जाणवते. या सायकोलॉजिकल स्पेसमुळे त्याला 2 गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. पहिली म्हणजे तुम्ही त्याच्यावर भावनिक दृष्ट्या अजिबात अवलंबून नाही आहात आणि दुसरी म्हणजे तुम्ही त्याला सोडण्यास पूर्णपणे सक्षम आहात. जोपर्यंत पुरुषाला तुम्हाला गमवण्याची भीती वाटत नाही, तोपर्यंत तो तुमची खरी किंमत कधीच करू शकत नाही. जेव्हा ही शांतता आणि ही मोकळी दिलेली स्पेस त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण करू लागते,
तेव्हा त्याचा अहंकार गळून पडतो आणि तो हळूहळू तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकवण्याचा, तुमची विचारपूस करण्याचा प्रयत्न करू लागतो. पण अशा वेळी तुम्ही त्याच्या समोर कसे जाता, तुमची एंट्री कशी होते यावरच तुमचा विजय अवलंबून असतो. म्हणूनच आता आपण आपल्या अंतिम आणि सर्वात आकर्षक पायरीकडे वळूया. आपली तिसरी आणि अंतिम पायरी आहे द हाय व्हॅल्यू रिअपिरियन्स, म्हणजेच एका नव्या आणि उच्च दर्जाच्या रूपात पुन्हा समोर येणे. आतापर्यंत अनपेक्षित प्रतिसादाने गोंधळात टाकले, त्याला स्पेस देऊन तुमच्या विचारांच्या चक्रात अडकवले. आता वेळ आली आहे पुन्हा त्याची विश्वास पाऊल ठेवण्याची. पण लक्षात ठेवा, तुम्ही ती जुनी कमजोर व्यक्ती म्हणून परत जाणार नाही आहात जिला त्याने सहज दुखावलं होतं. तुम्ही परत जाणार आहात तुमचे वजन 2.0 बनून. हा तुमचा ग्रँड एंट्रीचा क्षण आहे. सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येते आणि ती पूर्वीपेक्षा जास्त आनंदी, अधिक यशस्वी, सुंदर आणि आत्मविश्वासी दिसत असते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनात तीव्र पश्चाताप निर्माण होतो. जेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या समोर जाल किंवा संवाद साधाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून आणि आवाजातून स्पष्ट दिसला पाहिजे. त्याच्या मनात असेल की तुम्ही जुन्या जखमांवर त्याच्याशी भांडाल, अश्रू ढाळाल किंवा त्याला दोष द्याल, पण तुम्ही त्याच्याशी अशा अत्यंत शांत, प्रसन्न आणि कॅज्युअल पद्धतीने बोला, जसं तुम्ही एखाद्या जुन्या सामान्य ओळखीच्या व्यक्तीशी बोलता. तुमची ही हलकी फुलकी आणि कॅज्युअल वृत्ती त्याला थक्क करून सोडेल. तो स्वतःलाच विचारेल की मी हिला इतकं दुखावलं, पण हिला आता त्या गोष्टीचा जराही फरक पडत नाही का? जर तुम्ही पुन्हा बोलायला सुरुवात केली असली तरी त्याला तुमची ती जुनी जागा पुन्हा इतक्या सहजतेने देऊ नका. जेव्हा तो बघतो की तुम्ही त्याच्याशिवाय तुमचं आयुष्य पुन्हा क्षमतेने आणि आनंदाने एन्जॉय करताय, तेव्हा तुमची व्हॅल्यू त्याच्या नजरेत 1000 पटीने वाढते. मैत्रिणींनो, या सायकोलॉजिकल टेप त्याला त्रास देण्यासाठी किंवा त्याचा बदला घेण्यासाठी अजिबात नाहीत, तर तुम्हाला तुमची हरवलेली अंतर्निहित शक्ती पुन्हा मिळवून देण्यासाठी आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःची खरी किंमत ओळखता तेव्हा संपूर्ण जगाला तुमची किंमत करावीच लागते. त्याने तुम्हाला दुखावलं होतं ना, मग आता त्याला हे शांतपणे पाहू द्या की त्याने तिच्या आयुष्यातून किती अनमोल गोष्ट गमावली आहे. शेवटी एक गोष्ट कायम मनात कोरून ठेवा, तुमचा आनंद, तुमचा मूड आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हसू हे कोणाच्या एका मेसेजवर, फोन कॉलवर किंवा त्याच्या चांगल्या वाईट वागण्यावर अजिबात अवलंबून नसलं पाहिजे. तुम्ही स्वतःमध्ये एक संपूर्ण आणि परिपूर्ण स्त्री आहात. जेव्हा तुम्ही हा आत्मविश्वास आणि स्वाभिमान सत्याच्या वागण्यातून जगाला दाखवून देता, तर खऱ्या अर्थाने तुम्ही एक हाय व्हॅल्यू व्यक्ती बनता. तुमच्या शांत, समंजस आणि कणखर अवतारासमोर कोणत्याही पुरुषाचा अहंकार टिकू शकत नाही. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या भावना आणि अनुभव कमेंट बॉक्स मध्ये माझ्यासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि प्रेरणादायी विषयात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.